अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच 25 जून मंगळवार। खरं तर मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे आणि योगायोगाने आजच्या या मंगळवारी संकष्टी तिथी आलेली आहे। ज्याही मंगळवारी संकष्टी तिथी असते त्या दिवशी अंगारकी योग जो आहे तो तयार होत असतो आणि हा अंगारकी योग गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, मनामध्ये असणारी एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, फक्त एक मंगळवारी दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा। पुढचा मंगळवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण नातील जे कठीण काम असेल ते झालंच म्हणून समजा। इच्छा पूर्ण होण्यासाठी, काम मार्गी लागण्यासाठी, कामातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे। फक्त दिव्यात आजच्या दिवशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही आज मंगळवारच्या दिवशी दिव्यात अर्पण केली तर तुमचं जे दुर्भाग्य आहे हे सौभाग्यात बदलेल। तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपेल। घराची, पतीची, मुलांची, घरातील कमावत्या आणि कर्त्या व्यक्तीची भरभराट होईल। आर्थिक प्राप्ती ही झपाट्याने होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे ती लक्ष्मीची कृपा राहील। आता बघा, आपल्याला सायंकाळी एक दिवा लावायचा आहे। तुम्ही रेग्युलर जो दिवा लावताय देवघरामध्ये त्याच दिव्यात हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग वेगळा दिवा घेतला तरीही चालेल। फक्त तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे एक दिवा। देवघरात जो दिवा तुम्ही लावलेला आहे तोच दिवा घ्या किंवा मग घरामध्ये एखादी मातीची पणती वगैरे असेल ती घेतली तरीही चालेल। दिव्यात स्वच्छ सुंदर तूप तेल घालायचं आहे। फुलवात असेल तर अवश्य फुलवात घाला, नाहीतर साधी वात घातली तरीही चालेल। हा दिवा देवघराच्या समोर किंवा घरातील उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावायचा आहे। ठीक आहे। दिव्याच्या खाली आसन म्हणून एक मुठभर तांदूळ किंवा जर फुलांच्या पाकळ्या असेल तर त्या फुलांच्या पाकळ्या घालायच्या। म्हणजे एक प्लेट घ्यायचं, त्याच्यामध्ये एक मुठभर तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवून द्यायचा। ठीक आहे। त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला 7 अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत, ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो। 7 अख्ख्या असणाऱ्या अक्षदा घ्यायच्या आहेत आणि 7 वेलदोडे घ्यायचे। हिरव्या रंगाचे वेलदोडे, ज्याला इलायची किंवा वेलची असंही आपण म्हणतो। हिरवे वेलदोडे जे आहेत ते पिवळ्या रंगामध्ये म्हणजे हळदीमध्ये मिक्स करायचे आहेत आणि जे तांदळाचे दाणे घेतलेले आहेत ते तुम्हाला लाल रंगात म्हणजे कुंकुवात मिक्स करायचे आहेत। तांदूळ कुंकुवात मिक्स करायचे आहेत आणि वेलदोडा जो आहे तो तुम्हाला हळदीत मिक्स करायचा आहे। सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्या उजव्या हातावरती एक तांदळाचा दाणा आणि त्याच्यासोबत एक वेलदोडा घ्यायचा। हाताची मूठ बंद करायची, मनात जी पण इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं। आपली जी कुलदेवी असेल, म्हणजे आता आमची तुळजाभवानी, कुणाची सप्तशृंगी, कुणाची अंबामाता असेल, कोणाची रेणुका माता असेल, तर तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि हा वेलदोडा आणि हा तांदळाचा दाणा त्या दिव्यात अर्पण करायचा। पुन्हा दुसरा वेलदोडा घ्यायचा, पुन्हा तांदळाचा दाणा घ्यायचा, सेम पुन्हा एकदा मनात असणारी इच्छा व्यक्त करायची, बाप्पांचं स्मरण करायचं आणि एक वेळा कुलदेवीचं स्मरण करून हा तांदळाचा दाणा आणि वेलदोडा जो आहे तो त्या दिव्यात अर्पण करायचा। असे 7 घेतलेले तांदळाचे दाणे 7च्या 7 तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत। 7ही तांदळाचे दाणे आणि 7ही हिरवे वेलदोडे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे। कापरात 2-4 वड्या लवंगाच्या घालायच्या आहेत। केशर असेल तर केशराच्या 1-2 काड्या घालायच्या आहेत आणि हे सगळं त्या वाटीत प्लेटमध्ये घेऊन गणपती बाप्पांची आरती करत त्या दिव्याला हे ओवाळायचं आहे। ठीक आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा दिवा असाच पेटता ठेवायचा। संपूर्ण चतुर्थीची रात्रभर हा दिवा असाच पेटता ठेवायचा, उचलायचा नाही, विझवायचा नाही, काहीच नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी स्वच्छ तुमचे अंघोळ स्नान जे असतं आपलं नेहमीचं ते सगळं उरकून झालं की त्याच्यानंतर आता दिवा विझलेला असेल,
दिवा विझलेला असेल तर दिवा घासण्यासाठी काढून घ्या आणि दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे वेलदोडे आणि तांदूळ जे आहेत ते त्या दिव्यातून काढून घ्या। या दोनही गोष्टी काढायच्या आहेत। एका लाल रंगाच्या कागदामध्ये किंवा सफेद रंगाच्या कागदामध्ये तांदूळ आणि त्याच्यासोबत घेतलेल्या इलायच्या म्हणजे वेलच्या ज्या आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि त्याची एक छोटीशी पुडी करायची आहे। जसं आपण खाऊची पुडी बनवतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला त्या कागदाची एक पुडी बनवायची आहे आणि ही तयार केलेली जी पुडी आहे ती कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायची आहे। तुम्ही 2 दिवसात जा, 4 दिवसात जा, अगदी एका आठवड्यात किंवा महिन्यात गेलात तरीही चालेल। तोपर्यंत ही पुडी देवघरातच ठेवायची। पण जेव्हा योग येईल तेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आणि बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या पहिलीच पायरीवरती ही पुडी ठेवून द्यायची। पहिलीच पायरी जिथे चढणार असाल तिथे ही पुडी ठेवायची, आतमध्ये जायचं, बाप्पांना नमस्कार करायचा, इच्छा व्यक्त करायची आणि मग त्याच्यानंतर घरी निघून यायचं। हा उपाय तुम्ही फक्त 1 मंगळवार करून बघा। या उपायाने तुमच्या सर्व इच्छा झटाझट पूर्ण व्हायला लागतील, आयुष्यातील अडथळे दूर होतील, संकट विघ्न जे आहेत ती कुठेतरी लांब निघून जातील आणि तुमच्या कामातील जे अडथळे आहेत तेही दूर होतील। खरं तर वेलची असेल किंवा तांदूळ असेल हे दोनही गोष्टी माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। तसंच या दोनही गोष्टी ज्या आहेत ह्या सकारात्मकता आणण्यासाठी, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, घराची आर्थिक प्राप्ती होण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्यासाठी या दोनही गोष्टी अत्यंत प्रभावी मानल्या जातात। जेव्हा दिव्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही अभिमंत्रित कराल आणि अभिमंत्रित केलेल्या ह्या वस्तू जेव्हा तुम्ही गणपती मंदिरामध्ये घेऊन जाल, तिथे बाप्पांच्या मंदिरात जेव्हा ह्या वस्तू अर्पण तुम्ही कराल त्या क्षणात तुमची जी सेवा आहे ती बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा गणपती बाप्पांपर्यंत तुमची सेवा, तुमची इच्छा पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा तुमची जी असेल ना ती नक्कीच पूर्ण होईल। बघा, हा उपाय फक्त 1 मंगळवार करायचा आहे। जर कुणाला अजून पुढे करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्यातला 1 मंगळवार, प्रत्येक महिन्यातील 1 मंगळवार असाही हा उपाय करू शकतात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।